नमस्कार. सत्यशिवा ज्योतिष या यूट्यूब चॅनलवर मी तुमचं सगळ्यांचं स्वागत करते. आज आपण 12 ऑगस्ट ते 18 ऑगस्ट या आठवड्याचे राशी भविष्य बघणार आहोत. 16 ऑगस्टला सूर्यदेव त्यांच्या स्वतःच्या राशीत म्हणजे सिंह राशीमध्ये प्रवेश करणार आहेत. त्यामुळे त्याचा काही राशींवरती शुभ परिणाम होईल तर काही राशींना त्यांच्या कामामध्ये थोडे अडथळे निर्माण होतील. सगळ्या ग्रहांचा विचार करता कोणत्या राशींसाठी हा आठवडा शुभ असेल व कोणत्या राशींच्या कामामध्ये थोडे अडथळे येतील ते आता आपण पाहूयात. सर्वात पहिली मेष रास. मेष राशीसाठी हा आठवडा अत्यंत शुभ असा जाणार आहे. तुम्हाला तुमच्या कामामध्ये सफलता घेऊन येणारा हा काळ आहे. करिअरमध्ये प्रगतीच्या सुवर्ण संधी मिळतील. आळस मात्र तुम्हाला थोडासा झटकावा लागणार आहे. या आलेल्या संधींचा तुम्हाला उपयोग करून घेता आला पाहिजे. तुम्ही तसे बिनधास्त जगणारे लोक आहात, पण थोडा पुढच्या आयुष्याचा विचार करून बचत करा, गुंतवणूक वाढवा. तुमची मिळकत तर वाढणारच आहे, पण त्या मिळकतीचा तुम्ही सदुपयोग केलात तर त्याचा तुम्हाला पुढे भविष्यामध्ये फायदा होईल. तुमच्या बोलण्यातलाही गोडवा वाढवा, चिडचिड कमी करा. तुमचा बाहेरचा सगळा राग हा तुमच्या घरामध्ये निघतो, त्यामुळे घरामध्ये थोडे वाद होऊ शकतात. घरातल्या लोकांनाही थोडा टाईम द्या. पैसे खर्च करताना जपून करा, नको तिथं खर्च करू नका. या आठवड्यामध्ये पैसे कोणाला उधार देऊ नका, तसेच कोणाकडनं पैसे उधार घेऊही नका. नोकरी चांगली असेल, सहकाऱ्यांचीही तुम्हाला योग्य साथ मिळेल. वैवाहिक आयुष्यामध्ये जोडीदारासोबत चांगला टाईम घालवू शकाल. विद्यार्थ्यांनाही हा काळ शुभ असा आहे. त्यांच्या अभ्यासातले सगळे अडथळे या आठवड्यामध्ये दूर होतील. तसेच त्यांच्या परिश्रमाचे त्यांना योग्य असे फळ मिळेल. तुमचं आरोग्य या आठवड्यामध्ये चांगलं असणार आहे. वयस्कर व्यक्तींनी खाण्याकडे लक्ष द्या. थंड आंबट पदार्थ खाऊ नका, नाहीतर घशाचे इन्फेक्शन संभवते. व्यायाम, योगासने, देवाचे नामस्मरण करणं चालू ठेवा, त्यामुळे तुम्हाला मनशांती लाभेल. आता पाहूयात वृषभ रास. वृषभ राशीच्या लोकांना या आठवड्यामध्ये भाग्याची साथ मिळणार आहे. त्यांची थांबलेली कामे पूर्ण होणार आहेत. या आठवड्यामध्ये आर्थिक प्रगती होईल. तसेच तुमची जुनी कर्ज जी असतील ती मिटतील. चौथ्या घरामध्ये सूर्य प्रवेश करणार आहेत. त्याच घरामध्ये शुक्रही आहेत. या दोघांच्या युतीमुळे तुम्हाला धनलाभाचे योग येतील. व्यापारामध्ये नवीन कामे मिळतील. प्रवास करणार असाल तर जपून विचार करून करा. घरातल्या व्यक्तींवर थोडा खर्च होईल. या आठवड्यामध्ये तुम्हाला बचत करायची आहे, गुंतवणूक करायची आहे. त्याचा फायदा तुम्हाला पुढे होईल. कुटुंबामध्ये आनंदी वातावरण असेल. जोडीदाराच्या अपेक्षा वाढतील. प्रेमी जीवनामध्ये घरच्यांची साथ मिळेल. या आठवड्यामध्ये गळ्याचे इन्फेक्शन, सर्दी, खोकला, अंगदुखी असे छोटे मोठे आजार तुम्हाला जाणवतील. विद्यार्थ्यांना हा आठवडा हा महत्त्वाचा असणार आहे. तुमच्या अभ्यासाचा टाईम तुम्ही वाढवला पाहिजे. तुमचं मन विचलित होऊ देऊ नका. अभ्यास मन लावून करा. वयस्कर व्यक्तींना या आठवड्यामध्ये धार्मिक स्थळी जाण्याचे योग आहेत. तुमचे मन नामस्मरण, ध्यानधारणा, पूजापाठ ह्या सगळे करण्यामध्येच मन रमलेलं असेल. त्याचा तुम्हाला लाभ होईल. प्रिय व्यक्ती भेटायला येतील. चालायला फिरायला जात जा, त्याने तुम्हाला फ्रेश वाटेल व मनही शांत वाटेल. आता पाहूयात मिथुन रास. मिथुन राशीच्या व्यक्तींनी कोणतेही काम सुरू करणार असतील तर त्याआधी त्या कामाबद्दल पूर्ण माहिती घ्या, मग ते काम सुरू करा. बिझनेसमध्ये नवीन कामे मिळतील. काम करण्याच्या पद्धतीत तुम्ही थोडा बदल कराल. उच्च पदावरील एखाद्या व्यक्तीचा तुम्हाला फायदा होईल. लॉसपासून वाचा. पैसे योग्य ठिकाणी खर्च करा. व्यवसायामध्ये थोडे चढ उतार जाणवतील. आव्हानांना सामोरे जावे लागेल, पण तुमच्या मेहनतीने तुम्ही सगळ्या संकटांवर मात कराल व कार्यामध्ये यश मिळवाल. प्रेमी जीवनामध्ये जोडीदारासोबत थोडे गैरसमज होतील. ते गैरसमज तुम्हाला बोलून मिटवायचे आहेत. वैवाहिक आयुष्यामध्येही थोडे वाद संभवतात. तरी जोडीदाराला समजून घेऊन शांतपणाने तुमच्यातले प्रॉब्लेम सॉल्व्ह करा. विद्यार्थ्यांना हा येणारा आठवडा चांगला असणार आहे. त्यांना पुढे जाण्याचे वेगवेगळे चान्सेस मिळतील. वयस्कर व्यक्तींनी या आठवड्यामध्ये त्यांच्या आरोग्याची काळजी घेतली पाहिजे. एखादा जुना आजार असेल तर तो अंगावर न काढता डॉक्टरांचा सल्ला लगेच घ्या, नाहीतर आजार वाढू शकतात. व्यायाम, योगासनं करत राहा. तसेच पौष्टिक अन्न खा. स्वतःलाही थोडा टाईम द्या.
आता पाहूयात कर्क रास. कर्क राशीच्या व्यक्तींनी जर ह्या आठवड्यामध्ये नवीन कुठलं काम घ्यायचं ठरवलं असेल तर थोडं थांबा. नवीन कामाची सुरुवात लगेच करू नका. भांडणांपासून लांब राहा. घरातही थोडे वाद होऊ शकतात. करिअरमध्ये आव्हाने समोर येतील. या आठवड्यामध्ये ओव्हर कॉन्फिडन्सपणा दाखवू नका. व्यापारासाठी हा काळ तसा ठीक आहे. थोडा ह्या आठवड्यामध्ये खर्च जास्ती होताना दिसेल. सुखसोयीच्या साधनांवरती पैसे जास्त खर्च करू नका. त्यापेक्षा पैसे योग्य ठिकाणी गुंतवणूक करा. तुमचं वैवाहिक आयुष्य हे चांगलं असेल. जोडीदार प्रत्येक निर्णयामध्ये तुमची साथ देईल. प्रेमी जीवनामध्ये मात्र थोडे खर्च होऊ शकतात. ज्यांचे लग्न ठरलेले नाही आहे त्या लोकांना चांगली स्थळं येतील. या आठवड्यामध्ये तुमचं आरोग्य आधीपेक्षा चांगलं असेल. फक्त खाण्याच्या गोष्टींवर थोडा कंट्रोल ठेवा. वयस्कर व्यक्तींनी बाहेर जाताना जपून जा. पडण्याचे, पाय घसरण्याचे प्रसंग येऊ शकतील. मनावर कोणताही ताण घेऊ नका. टाईम असेल तेव्हा तुमच्या जवळच्या व्यक्तींसोबत बोलत जा. त्यामुळे तुमचं मन आनंदी राहील. आरोग्याची काळजी घ्या. ज्यांना गोळ्या चालू असतील त्यांनी आठवणीने टायमात गोळ्या घ्या. आता पाहूयात सिंह रास. 16 ऑगस्टला सूर्य सिंह राशीमध्ये प्रवेश करणार आहेत. त्यामुळे हा येणारा आठवडा सिंह राशीच्या लोकांसाठी खूप आनंदाचा असणार आहे. तुम्हाला नवीन जॉब मिळतील. व्यापार वाढणार आहे. तुमच्या कामामध्ये तुम्हाला सफलता मिळणार आहे. या आठवड्यामध्ये बहीण भावाचे प्रेमही वाढलेले दिसेल. सगळ्या गोष्टी शुभ होणार आहेत. फक्त त्या तुम्हाला टिकवता आल्या पाहिजेत. या आठवड्यामध्ये तुम्ही विदेशी यात्रा करू शकता. एखाद्या व्यक्तीच्या ओळखीचा व्यवसायात तुम्हाला फायदा होईल. कामात येणारे अडथळे दूर होतील. या आठवड्यामध्ये स्वतःसाठी काहीतरी नवीन गोष्ट खरेदी कराल. विद्यार्थ्यांचा अभ्यासातला कॉन्फिडन्स वाढलेला असणार आहे. नवीन क्षेत्रामध्ये जाण्याचा प्रयत्न कराल. नवीन गोष्टी शिकण्याचा प्रयत्न कराल. तुमच्या ज्ञानामध्ये ह्या आठवड्यामध्ये वाढ झालेली दिसेल तुम्हाला. प्रेमी जीवनामध्ये तुमच्या कडक बोलण्यामुळे थोडे वाद होऊ शकतील. तुमचा जोडीदारावरती राग निघेल. त्यामुळे शांत राहून बोलून प्रॉब्लेम सॉल्व्ह करा. वैवाहिक आयुष्यामध्ये पण जोडीदारासोबत गैरसमज होतील. छोटी मोठी भांडणे होऊ शकतात. वयस्कर व्यक्तींनी घरामध्ये मुलांवर चिडून काही वाईट बोलू नका. नाहीतर त्यानंतर स्वतःला मनस्ताप होईल. स्वतःच्या आरोग्याकडे थोडे लक्ष द्या. सांधेदुखी जाणवू शकते. तसेच सर्दी खोकला अशासारखे छोटे आजार होऊ शकतील. घरामध्ये दवाखान्यावर थोडाफार खर्च होताना दिसत आहे. आता पाहूयात कन्या रास. या आठवड्यामध्ये तुमच्यावर कुटुंबातील जबाबदाऱ्या वाढणार आहेत. कुटुंबासाठी थोडा खर्च होणार आहे. मानसिक ताण जाणवेल. त्यामुळे तुमची चिडचिडही झालेली असणार आहे. तुमच्या चिडचिडेपणामुळे तुम्ही तुमचे प्रॉब्लेम्स वाढवताल. कोणतंही काम करताना आधी ते कोणाला सांगू नका. नाहीतर कामामध्ये अडथळे येतील. या आठवड्यामध्ये मेहनत थोडी जास्ती करावी लागणार आहे. तुमच्या शत्रूंपासून तुम्हाला सावध राहावं लागणार आहे. भाऊ बहिणींसोबत तुमचं नातं चांगलं असेल. या आठवड्यामध्ये व्यवसाय करणाऱ्यांसाठी मात्र चांगला काळ असणार आहे. त्यांच्या कामामध्ये त्यांना चांगलं यश मिळेल. त्यांच्या व्यापारामध्ये वाढ होईल. नवीन कामे मिळतील. नवीन लाभाच्या संधी त्यांना मिळतील. तसेच नवीन गोष्टीही शिकायला मिळतील. त्याचा तुमच्या कामाच्या ठिकाणी तुम्हाला फायदा होईल. विद्यार्थ्यांसाठी हा काळ चांगला असणार आहे. त्यांनी केलेला अभ्यास त्यांच्या लक्षात राहील. प्रेमी जीवनामध्ये आनंदाचे क्षण येतील. तसेच वैवाहिक आयुष्यामध्ये जोडीदाराला टाईम देता येईल. मन मोकळं बोलता येईल. वयस्कर व्यक्तींनी आळस कमी करायला पाहिजे. चालणे फिरणे चालू ठेवा. नाहीतर पायाचे पाठीचे आजार जाणवतील. तुमच्या ओळखीच्या व्यक्तींसोबत फिरायला जाण्याचे योग येतील. आरोग्य या आठवड्यामध्ये उत्तम असणार आहे. आता पाहूयात तूळ रास. तूळ राशीच्या व्यक्तींना हा आठवडा चांगला असेल. तुमचं व्यक्तिमत्व सुधारलेलं असेल. तुमच्या कामामध्ये तुम्हाला सफलता मिळेल. कलाक्षेत्रामध्ये असणाऱ्यांना नवीन संधी मिळतील. कामाच्या ठिकाणी वरिष्ठांशी बोलताना आदराने बोला. वाद करू नका. वरिष्ठ तुमच्यावरती मोठी जबाबदारी देतील. तुमच्यातील कर्तृत्वामुळे तुम्हाला मोठा मान मिळेल. सहकाऱ्यांचीही तुम्हाला योग्य साथ लाभल्याने कामातले अडथळे दूर होतील. व्यावसायिक जीवनामध्ये मनासारखे इन्कम मिळेल. ठरवलेली कामे सगळी नीट पार पडतील. व्यापार क्षेत्रामध्ये तुमचं चांगलं नाव होईल. हा आठवडा व्यवसायाच्या दृष्टीने लाभदायक ठरेल. आर्थिक स्थिती उत्तम असेल. प्रॉपर्टी खरेदी करू शकता किंवा आलेला पैसा योग्य ठिकाणी इन्व्हेस्ट करून
त्याचा फायदा तुम्ही भविष्यामध्ये घेऊ शकता. प्रेमी जीवनामध्ये महत्त्वाचे निर्णय घ्याल. वैवाहिक आयुष्यामध्ये घरात पाहुण्यांच्या येण्याने थोडी धावपळ असेल. घरात वातावरण हस्तखेळतं असेल. आरोग्य चांगलं असेल. फक्त ज्या लोकांना बीपीचा त्रास आहे त्यांनी आरोग्याकडे लक्ष द्या. गोळ्या टायमात खा, नाहीतर त्रास संभवतो. विद्यार्थ्यांनी या आठवड्यामध्ये अभ्यासाकडे पूर्ण लक्ष द्या. मन विचलित करणाऱ्या गोष्टींपासून लांब राहा. वयस्कर व्यक्तींनी धावपळ टाळा. घरात नातेवाईकांच्या येण्याने तुमची कामे वाढलेली असणार आहेत. तरी घाई न करता कामे आरामात करा. ज्या लोकांना दम्याचा बीपीचा त्रास आहे त्यांनी विशेष काळजी घ्या. पायदुखी, सांधेदुखी जाणवू शकते. पौष्टिक अन्न घ्या. आता पाहूयात वृश्चिक रास. वृश्चिक राशीच्या लोकांचा या आठवड्यामध्ये कॉन्फिडन्स वाढलेला असणार आहे. जे लोक शेअर मार्केटमध्ये इन्व्हेस्ट करतात त्यांना ह्या काळामध्ये शुभ फळे मिळणार आहेत. व्यापारासाठी नवीन जागा बघणाऱ्यांना त्यांच्या मनात आहे तशी जागा मिळेल. तुमचं भाग्य मजबूत असणार आहे. मोठ्या व्यक्तींसोबत वाद घालणे टाळा. रोजच्या कामांना कंटाळून तुमच्यासाठी थोडा टाईम काढाल. त्यामुळे मानसिक ताण दूर होईल. विद्यार्थ्यांना या आठवड्यामध्ये थोडे जास्त श्रम करावे लागणार आहेत. या आठवड्यामध्ये कामाचा उत्साह वाढलेला असणार आहे. कामात सफलतेच्या संधी मिळतील. सहकाऱ्यांशी फक्त गोड बोलून राहा. त्याचा तुम्हाला पुढे कामात मदत होईल. या आठवड्यात तुम्ही स्वतःला सिद्ध करून दाखवताल. प्रेमी जीवनामध्ये तुमचे नातं घट्ट झालेले दिसेल. तुमच्या जीवनातला आनंद त्यामुळे वाढलेला असेल. वैवाहिक आयुष्यामध्ये तुमच्या नात्यातला गोडवा आधीपेक्षा आत्ता जास्त वाढलेला असेल. तुमचे नाते मजबूत होईल. ज्यांचे लग्न ठरले नव्हते त्यांचे विवाह जुळून येतील. वयस्कर व्यक्तींनी त्यांच्या रागावर कंट्रोल ठेवला पाहिजे. रागामध्ये तुम्ही पटकन काहीतरी समोरच्या व्यक्तीला बोलून जाताल. त्यामुळे भांडणं वाढतील. घरात बसण्यापेक्षा बाहेर मित्रांमध्ये फिरायला जा. मन मोकळे करा. आरोग्याकडे थोडं लक्ष द्या. पौष्टिक जेवण घ्या. व्यायाम, योगासनं चालू ठेवा. आता पाहूयात धनुरास. धनुराशीच्या लोकांचे 16 ऑगस्टपासून भाग्य उजळणार आहे. कामामध्ये उत्साह वाढलेला असेल. नवीन नोकरी शोधणाऱ्यांसाठी थोडा टाईम लागेल, पण त्यांना नक्की त्यांच्या मनासारखी नोकरी मिळेल. स्वतःचा नवीन बिझनेस सुरू करणार असाल तर त्यासाठी हा योग्य काळ आहे. करिअरमध्येही तुम्हाला सफलता मिळेल. कामानिमित्त ट्रॅव्हल करावं लागेल, त्याचा तुम्हाला नक्कीच फायदा होईल. हा आठवडा थोडे कामामध्ये चढउतार जाणवतील. आठवड्याच्या सुरुवातीला कामाचे ओझे वाढलेले वाटेल. जबाबदाऱ्या वाढलेल्या वाटतील. थोडी धावपळ होईल, पण 16 ऑगस्टनंतर परिस्थिती सुधारलेली दिसेल. विद्यार्थ्यांना हा काळ चांगला आहे. स्पर्धा परीक्षेत प्रयत्न करत असणाऱ्या व्यक्तींना यश मिळेल. आरोग्याकडे थोडं लक्ष द्यावे लागणार आहे. बाहेरचे पदार्थ जास्ती खाऊ नका. त्यामुळे पित्त, अपचनसारखे त्रास जाणवतील. प्रेमी जीवनामध्ये या आठवड्यामध्ये वेगवेगळे बदल घडून येतील. प्रेमी जीवन हे रोमॅन्टिक असेल. तुम्ही तुमच्या मनातल्या गोष्टी जोडीदाराला बोलू शकाल. वैवाहिक आयुष्यामध्ये पण चांगलं असेल. संतान प्राप्तीचे योग आहेत. जोडीदारासोबत भविष्याचे विचार करू शकाल. वयस्कर व्यक्तींसाठी हा आठवडा आनंदाने भरलेला असणार आहे. तुमच्या जवळच्या व्यक्ती भेटायला येतील. त्यांचा पाहुणचार करण्यातच हा आठवडा जाईल. तुम्हाला एकटेपणा वाटणार नाही. आरोग्यही तुमचं उत्तम असेल. आता पाहूयात मकर रास. मकर राशीच्या व्यक्तींनी या आठवड्यामध्ये थोडे जपून राहायचे आहे. बेजबाबदारपणाने वागू नका. व्यवसाय पार्टनरशिपमध्ये करत असाल तर थोडं जपून व्यवहार करा. पैशाची सेव्हिंग करा. मोठे निर्णय घेताना तज्ज्ञांचा सल्ला घ्या. घाईने कोणतेही निर्णय घेऊ नका. एखाद्या धार्मिक स्थळी जाण्याचे जर तुम्ही ठरवले असेल आधी तर ते तुम्ही ह्या काळामध्ये जाऊ शकता. कुटुंबावर थोडा खर्च होईल. करिअरमध्ये चांगली प्रगती संभवते. तुमच्या मुलांकडून तुम्हाला एखादी चांगली बातमी ऐकायला मिळेल. घरामध्ये एखादं मंगल कार्य घडेल. विद्यार्थ्यांना या आठवड्यामध्ये अभ्यासामध्ये थोडी जास्त कष्ट घेण्याची गरज आहे. अभ्यासातले अडथळे दूर करण्यासाठी तुम्हाला तुमच्या मित्रमैत्रिणींचा फायदा होईल. प्रेमी जीवनामध्ये फिरायला जाण्याचे योग आहेत. त्यामुळे जोडीदार तुमच्यावरती आनंदी असेल. वैवाहिक आयुष्यही उत्तम असेल. फक्त छोटे मोठे वाद संभवतील, पण ते जास्ती काळ राहणार नाहीत. वयस्कर व्यक्तींनी त्यांच्या आरोग्याकडे लक्ष देणे गरजेचं आहे. दाताचे थोडे आजार जाणवू शकतील. डॉक्टरांकडे थोडा खर्च होईल. आता पाहूयात कुंभ रास. कुंभ राशीला हा आठवडा शुभ जाणार आहे.
या आठवड्यात तुमच्या घरातल्या किंवा बाहेरच्या मोठ्या व्यक्तींच्या सपोर्टमुळे तुमची कामे पूर्ण होणार आहेत. घरातही जवळच्या व्यक्ती भेटायला येतील. तुमच्या परिवाराची तुम्हाला चांगली साथ मिळेल. भावंडांची घरात मोठी मदत होईल. तुम्ही घरासाठी काही चांगले निर्णय घ्याल, त्यात तुमच्या जोडीदाराची साथ तुम्हाला लाभेल. कामाच्या ठिकाणी तुमच्या उत्तम कामगिरीमुळे वरिष्ठ तुमच्यावरती खुश असतील. सहकाऱ्यांची योग्य साथ मिळेल. या आठवड्यात तुमची कल्पनाशक्ती वाढलेली असेल. एखाद्याशी बोलताना जपून बोला. समोरच्याला अपशब्द बोलू नका, नंतर त्याचा तुम्हालाच पश्चाताप होईल. नातेवाईकांशी भेटी होतील. जुने गैरसमज दूर होतील. विद्यार्थ्यांना त्यांच्या क्षेत्रामध्ये यश मिळेल. परीक्षेत योग्य गुण प्राप्त होतील. तुमच्या मेहनतीचे योग्य फळ तुम्हाला मिळेल. प्रेमी जीवनामध्ये एक वेगळाच उत्साह असेल. फिरायला जाण्याचे योग आहेत. वैवाहिक आयुष्यामध्ये जोडीदारासोबत बोलून प्रॉब्लेम सॉल्व्ह करा. एखाद्याने जरी समंजसपणा दाखवला तरी वाद मिटतात व वाढत नाहीत. आरोग्य तसं उत्तम असेल, पण ज्या लोकांचं फिरतीचं काम आहे त्या लोकांना थोडा थकवा जाणवेल. नियमित व्यायाम, योगासनं करत राहा, त्याचा तुम्हाला फायदा होईल. वयस्कर व्यक्तींना हा आठवडा उत्साही असणार आहे. तुम्हाला कोणतंही काम करायला थकवा जाणवणार नाही. घरात थोडा खर्च करावा लागेल. तुमच्या मुलांकडून एखादी भेटवस्तू मिळेल. आरोग्य उत्तम असेल. आता पाहूयात मीन रास. या आठवड्यामध्ये मीन राशीच्या व्यक्तींच्या आयुष्यामध्ये काही बदल घडतील. तुमची जी सरकारी कामं रखडली होती त्या कामांसाठी तुम्हाला अजून थोडा विलंब होईल. तुम्हाला प्रत्येक कामामध्ये थोडी जास्त मेहनत घ्यावी लागणार आहे. मात्र 17 तारखेनंतर तुमचा काळ हा सुधारणार आहे. 17 तारखेनंतर तुमची कामेही पूर्ण होताना दिसणार आहेत. दुसऱ्या व्यक्तींवरती विश्वास लगेच ठेवू नका, नाहीतर तुमची फसवणूक होऊ शकते. लोनसाठी प्रयत्न करत असाल तर जपून विचार करून लोन घ्या. आठवड्याच्या सुरुवातीला थोडे कामामध्ये कष्ट येतील, पण 17 तारखेनंतर तुमची सगळी कामं मार्गी लागतील. व्यापारामध्येही चांगल्या नवीन संधी येतील. आईवडिलांची सेवा करत राहा, त्यामुळे तुमच्या मार्गात येणारे अडथळे दूर होतील. या आठवड्यामध्ये आईच्या आरोग्याकडे थोडे जास्ती लक्ष द्या. विद्यार्थ्यांना त्यांच्या अभ्यासामध्ये जास्त परिश्रम घ्यावे लागणार आहेत. या काळामध्ये वेळ वाया न घालवता तुमचं पूर्ण लक्ष तुम्ही अभ्यासाकडे दिलं पाहिजे. प्रेमी जीवनामध्ये थोडे वाद संभवतात. नात्यामध्ये दुरावा येऊ शकतो. वैवाहिक जीवनामध्ये पती-पत्नींमध्ये मुलांमुळे थोडे वाद होऊ शकतील, पण ते जास्त काळ राहणार नाहीत. वयस्कर व्यक्तींनी व्यायाम, योगासनं, ध्यानधारणा केली पाहिजे. आरोग्याकडेही थोडे लक्ष द्या. सकस आहार घ्या. तेलकट मसालेदार पदार्थ जास्ती खाऊ नका, नाहीतर पोटाचे आजार होतील. पित्त वाढू शकते, तसेच मळमळ, डोकेदुखी जाणवू शकेल. तर हे होतं आठवड्याचे 12 राशींचे राशी भविष्य. माझी माहिती जर आवडली असेल तर चॅनल लाईक आणि शेअर करा. तसेच सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.